माझी सर्वांना विनंती आहे की हे आपलेच लोक आहेत, हे आपल्या आया बहिणी आहेत, त्यांना चांगलं बोला. त्यांना आपलं काम जरी होत नसलं, दोन शब्द जर गोड बोलले तर लोकांना तेवढंच खायचं वाटतंय. नाहीतर काय करतात, घरी येऊन काहीतरी रागावून आलं आणि तिथं कोणतरी आला की त्याच्या अंगावर जायचं. हे शब्द आता प्रयोग बदला. भारत आता स्वातंत्र्य होऊन जवळजवळ आता 75 वर्ष होऊन गेले, 100 चालला भारत स्वातंत्र्य होऊन. तर आपल्या लोकांनी शब्द बदलायला पाहिजेत, प्रयोग बदलायला पाहिजे, आपली मानसिकता बदलायला पाहिजे. आणि हे लोक आपल्या घरचे लोक आहेत. आपलं एखादं काम नाही झालं कसा राग येतो मला सांगा. समजा माझंही काम पडलं, समजा भूमी अभिलेखला, आणि माझं काम नाही झालं, मला काय वाटेल, मी तहसीलदार आहे, माझं काम होत नाही तर कुणाचं काम होणार आहे. तर माझं जसं काम होत नाही, जसा मला राग येतो तसं तुमचं काम नाही झालं तर तुम्हाला राग येतो, परंतु तुम्ही व्यक्त करू शकत नाही. कारण गोरगरीब जनतेचे मायबाप आम्ही, वाली आम्ही आहोत. म्हणून इथून पुढं आमची अपेक्षा आहे, जर तहसीलमध्ये कुणाचं काम नाही झालं तर थेट माझ्या दरवाजाकडे यायचं. कुठे यायचं, तहसीलदारच्या दरवाजाकडे यायचं तुम्हाला सांगतो. आणि जर कुणा काही बोलले तुम्हाला, जर कुणा वाईट वागणूक दिली, एवढंच नाही, कुठल्याही ऑफिसमध्ये जर काम होत नसेल तर माझ्याकडे या. जेवढं मला शक्य आहे, मी काही 100 जणांना बोलणार नाही, बरोबर आहे, किंवा मला काही 100 हात नाही, परंतु सगळ्याच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही 100% शासनाच्या वतीनं आम्ही प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी मी आश्वस्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.